ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन, घनकचरा व उद्यान विभागांसाठी नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते महापालिका भवन येथे पार पडले। यामध्ये आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर, रोड स्वीपर मशीन्स आणि हायड्रॉलिक एरियल लिफ्टचा समावेश आहे। या वाहनांमुळे शहरातील आपत्कालीन सेवा, रस्ते स्वच्छता आणि धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी अधिक जलद आणि सुरक्षित पद्धतीने होणार आहे। अग्निशमन दलात समाविष्ट करण्यात आलेल्या वॉटर टॉवर वाहनांची 35 मीटर उंचीपर्यंत पोहोचण्याची क्षमता असून 4000 लिटर पाणी साठवण क्षमता आहे। रोड स्वीपर मशीन्समुळे मुख्य रस्त्यांची स्वच्छता आधुनिक पद्धतीने होणार असून धूळमुक्त वातावरणास मदत होईल। तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या हायड्रॉलिक लिफ्टमुळे वृक्ष छाटणी सुरक्षित व जलद गतीने होणार आहे। सर्वांना माझा नमस्कार। आणि बऱ्याच वर्षापासून खरं तर या ठाणे महानगरपालिकेच्या फायरच्या गाड्या, आपल्या वृक्षतोडीच्या गाड्या आणि वॉटर डिपार्टमेंटच्या गाड्यांसाठी खूप सर्व नगरसेवकांची मागणी होती आणि त्यानुसार खरं तर आज अग्निशमक दलाच्या फायरच्या आपल्या 3 गाड्या, खरं तर 4 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा झालेला आहे। तोडीच्या पण आपल्या एकूण 5 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी आणि सर्व आपले नागरिकांच्या उपस्थितीत खरं तर झाला आहे। आणि मला वाटतं प्रत्येक विभागामध्ये आता चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल, कारण सर्व नगरसेवकांची ही मागणी होती की एकच गाडी किंवा लिमिटेड ज्या 3-4 गाड्या होत्या त्याच प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हत्या आणि आता लवकरच वृक्षतोडी आणि कुठेही जर काही आपत्ती आली तर आपल्याकडे या गाड्या उपलब्ध होतील। त्याचप्रकारे मला वाटतं आपत्कालीनची एक गाडी मोठी उपलब्ध झाली आहे, जिची उंची 12 मीटरची म्हणजे 12 मजल्याच्या वरतीपर्यंतच्या ज्या इमारती आहेत तिथपर्यंत पण आग विझवण्यासाठी मला वाटतं निश्चितच त्याचा उपयोग होईल आणि ठाणे महानगरपालिकेतून असेच चांगले उपक्रम अजूनही आपण राबवण्यात येणार आहेत। धन्यवाद।